उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून साताऱ्यात 100 पेक्षा जास्त बालकांच्या टूडी इको तपासणीचा सातारा जिल्हा रुग्णालयात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते शुभारंभ पार पडला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सातारा जिल्ह्यातील लहान मुलांच्या टूडी इको तपासणीचे शिबिर या ठिकाणी आयोजित केलं होतं। त्यामध्ये 100 पेक्षा जास्त बाळांची नोंदणी या ठिकाणी झाली आहे। त्यांच्या या तपासणीचा शुभारंभ पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आला। या शिबिरात टूडी इको तपासणी केल्यानंतर पुढील उपचारासाठी मुंबई आणि ठाणे या ठिकाणी नेऊन या बालकांवर उपचार करण्याची प्रक्रिया या ठिकाणी केली जाणार आहे। टूडी इकोसाठी सुद्धा पोहोचू शकत नाहीत अशा रुग्णांना त्यांच्या दारात जाऊन ही तपासणी केली जाणार आहे। या शिबिरातून लहान मुलांच्या या आजारासाठी अत्यंत चांगली मदत झाली असून लोकांनी चांगला प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे, असं साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं। गेल्या 9 वर्षात संपूर्ण ठाण्यामध्ये 5,000हून अधिक शस्त्रक्रिया यांच्या हातून पार पडलेल्या 5,000हून अधिक बालकांना डॉक्टर आशुतोष सिंह यांच्या हातात उंचीच्या मिळाले जोरदार टाळ्या वाजवत या शिबिराची स्वतः तपासणी देखील करतात आणि हे डॉक्टर स्वतः शस्त्रक्रिया आपल्या बालकांना चांगलं आरोग्य लाभतात। खूप खूप आभार डॉक्टर। लोकप्रिय उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं औचित्य साधून सातारा जिल्ह्यामध्ये लहान मुलांच्या टूडी इको हृदयाच्या टूडी इको तपासणीची शिबिर राज्यस्तरीय जिल्हास्तरीय या ठिकाणी आयोजित केलेलं होतं। जवळपास 100 पेक्षा जास्त रुग्णांची नोंदणी लहान बाळांची नोंदणी झालेली आहे। तपासणीला सुरुवात या शिबिरातून आज या ठिकाणी आपण केली। नुसतं तपासणी करून त्याचं निदान करूनच नाही तर मुंबईला ठाण्याला या ठिकाणी नेऊन त्यांच्यावरती उपचार करण्याची प्रक्रिया किंवा ती सुद्धा काम आमच्या ज्युपिटर हॉस्पिटल असेल किंवा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष मध्यवर्ती कार्यालय असेल यांच्या माध्यमातून आपण करतोय। जे रुग्ण टूडी इकोपर्यंत सुद्धा जाऊ शकत नाहीत अशांना त्यांच्या दारात साताऱ्यामध्ये टूडी इकोचं फॅसिलिटी आणि सगळी ज्युपिटर हॉस्पिटल ठाण्याची सगळी वैद्यकीय टीम आज या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये आलेली आहे। त्यामुळे चांगला रुग्णांना लहान मुलांच्या विशेषतः आजाराला यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीचं त्याची मदत झालेली आहे आणि शिबिराला लोकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे। ओके। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।